ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सृष्टीखंड अध्याय 20. भगवान शिवजींचे कैलासगमन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, आता मी कुबेराच्या तपोबलाने भगवान शंकराचे कैलास पर्वतावर कसे आगमन झाले ते सांगतो. त्याला निधिपती होण्याचा वर देऊन विश्वेश्वर आपल्या स्थानी गेले आणि स्वतःशीच विचार करू लागले. आपण कुबेराला मैत्रीचे आणि त्याच्या नगरीजवळच निवास करण्याचे वचन दिले आहे, ते पूर्ण केलेच पाहिजे. ब्रह्मदेवाच्या ललाटापासून उत्पन्न झालेला आणि सृष्टीमध्ये संहाराचे कार्य करणारा रुद्र माझेच स्वरूप आहे, म्हणून त्याच्याच रूपाने गुह्यकाचे निवासस्थान असलेल्या कैलासावर जावे. कुबेराचा मित्र होऊन तेथेच राहावे व तपश्चर्या करावी. इकडे शिवजींची इच्छा जाणल्यावर रुद्रदेव कैलासावर जाण्यासाठी अत्यंत उत्सुक झाले. ते आनंदाने डमरू वाजवू लागले. त्याचा ध्वनी त्रिभुवनात घुमू लागला. तो गंभीर नाद अत्यंत उत्साहवर्धक होता आणि सर्वांना आपल्याकडे येण्याची प्रेरणा देत होता. तो ध्वनी ऐकून मी, श्रीहरी, सर्व देवता, ऋषी, मुनी, असुर, वेदशास्त्र जाणणारे तसेच सिद्ध असे सर्वजण त्यांच्यापाशी पोहोचलो. भगवान शिवजींचे सर्व पार्षद व लोकांना वंदनीय असणारे गणपाल जेथे कुठे होते तेथून त्वरेने निघाले. शंखकर्ण, केकराक्ष, विकृत, विशाख, पारियात्रक, सर्वांतक, दुंदुभी, जालंक, समद, विकृतानन, कपाली, संदारक, कंडूक, कुंडक, विष्टंभ, चंद्रतापन, महाकेश, कुंडीवाह, पर्वतक, काल, कालक, महाकाल, अग्निक, आदित्यमूर्धा, धनावह, सन्नाह, कुमुद, अमोघ, कोकिल, सुमंत्रक, काकपाद, संतानक, महाबल, मधुपिंगल, पिंगल, पूर्णभद्र, नील, चातुर्वक्त्र, सर्वेश, सुकेश, वृषभ, काष्टागूढ, चैत्र, नकुलीश, लोकांतक, दैत्यांतक, भृंगी, रिटी, देवप्रिय, अशनी, भानुक, सनातन, नंदीश्वर, गणाधीश आणि यांच्यासारखेच असंख्य महाबलवान गणपाल आपल्या कोट्यावधी परिवारासह तेथे आले. ते सर्वजण सहस्त्रभुजांनी युक्त, मस्तकावर जटामुकुट असलेले, भारी चंद्रकोर धारण केलेले, नीलवर्ण कंठाचे, 3 नेत्र असलेले आणि हार, कुंडल, बाजूबंद आदी आभूषणांनी अलंकृत होते. ते माझ्यासारखे इंद्र व श्रीहरींसारखे अत्यंत तेजस्वी दिसत होते. ते अणिमादी अष्टसिद्धींनी युक्त व कोट्यावधी सूर्यासमान देदीप्यमान होते. शिवदर्शनाच्या इच्छेने अनेक महात्मेही तेथे आले. मी, श्रीहरी, देवता, गणपाल आणि महात्म्यांनी भगवान शिवजींना वंदन करून त्यांची स्तुती केली. आम्हा सर्वांना घेऊन ते कैलासापाशी आले. कुबेराने सर्वांचे यथोचित स्वागत केले. शिवप्रभूंची पूजा केली. त्यांनीही कुबेराला आलिंगन देऊन आनंद व्यक्त केला. भगवान शंकरांनी विश्वकर्म्याला सर्वांना राहण्यासाठी कैलासावर उत्तम निवासस्थाने बांधण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार त्याने सर्व सुखसोयींनी सुसज्ज भवने निर्माण केली. श्रीहरींच्या विनंतीवरून कुबेरावर अनुग्रह करून शिवजी कैलास पर्वतावर गेले. तेथे उत्तम मुहूर्तावर आपल्या निवासस्थानात प्रवेश केला. मी, विष्णू आदी सर्व देवता, श्रेष्ठ मुनी व सिद्धांनी भगवानांना अभिषेक केला. त्याचे पूजन केले. आरत्यांनी ओवाळले. त्या मंगलप्रसंगी देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. शिवजींच्या जयकाराने दशदिशा दुमदुमल्या. त्या समयी सिंहासनावर विराजमान असलेले शिवमहाप्रभू फारच शोभून दिसत होते. सर्व देवांनी त्यांची पृथक पृथक स्तुती केली. त्यामुळे अत्यंत प्रसन्न होऊन
त्यांनी सर्वांना मनोवांछित वर व अभीष्ट वस्तू दिल्या. त्यानंतर माझ्यासह तेथे आलेले श्रीहरी, श्रेष्ठ ऋषी व अन्य मान्यवर आपापल्या स्थानी परतले. शिवाज्ञेने कुबेरही अलकावतीस गेला. भगवान शिव योगपरायण व ध्यानतत्पर होऊन कैलासावर राहू लागले. तेथे काही काळ एकट्यानेच निवास केल्यावर त्यांनी दक्षकन्या सतीशी विवाह केला आणि तिच्या समवेत सुखाने संसार करू लागले. हे देवर्षे, अशा प्रकारे मी तुला रुद्रस्वरूप परमेश्वर शंकर कैलास पर्वतावर कसे आले, त्यांची कुबेराशी कशी मैत्री झाली आदी सर्व गोष्टी यथार्थ कथन केल्या. त्यांची भक्ती सज्जनांना त्रैलोक्याचे सुख देणारी, त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण करणारी व त्यांचे इहपर कल्याण करणारी आहे. जो मनुष्य ही कथा एकाग्र चित्ताने श्रवण पठण करील त्याला उत्तम सौख्य, उत्तम भोग व मोक्ष यांची प्राप्ती होईल. अध्याय 20 समाप्त. रुद्रसंहितेतील सृष्टीखंड संपूर्ण. ओम नमः शिवाय.